पाहिजे. हालेलुया. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येस. परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो, त्याचे उपकार मानतो. तो चांगला आहे. जाऊया देवाच्या वचनाकडं. स्तोत्र 118 वचन 8. भजन संहिता 118 और वचन 8. साम 118 एंड वर्स 8. आइए इस वचन से हम अपने संदेश को शुरुआत करते हैं. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वराला काय म्हटलंय? परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वराला शरण जावे हे बरे. आमेन. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे वचन जर तुम्ही टॅली केलं किंवा गणित केला तर बायबलचं एकदम मध्य वचन आहे. सेंटर वर्स, केंद्रबिंदू. आणि हे वचन आम्हाला शिकवतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा मनुष्याच्या ताकदीवर, मनुष्याच्या बुद्धीवर, मनुष्याच्या धनावर, मनुष्याच्या ओळखीवर, या कुठल्याही गोष्टीवरती भरोसा ठेवण्यापेक्षा प्रथम तुम्ही देवाला शरण जाणे हे बरे. का? कारण आम्ही मनुष्याला शरण येतो, परिस्थितीला शरण येतो आणि कुठंतरी या परिस्थितीमध्ये आमची परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक वाईट होते. त्यामुळं मी थोडंसं अभ्यास करत असतो. तुम्ही लोक वाचत असताना मला माहित नाही काय अभ्यास करता, परंतु या स्तोत्र 118च्या आधी एक स्तोत्र आहे 117. ते बायबल मधलं सगळ्यात लहान स्तोत्र आहे, साम. आणि स्तोत्र 118 नंतर जे स्तोत्र आहे स्तोत्र 119 ते बायबल मधलं सगळ्यात मोठं स्तोत्र आहे. आणि बायबलचा मध्य वास्तविक वचनांनी जर तुम्ही अभ्यास केला तर स्तोत्र 118 वचन 8 हा बायबलचा केंद्रबिंदू आहे. आणि मला सांगू द्या, ख्रिश्चन विश्वासामध्ये ख्रिस्ती विश्वासाचा पाया हे वचन आम्हाला शिकवतं. ख्रिस्ती विश्वासाचा पाया, आमचं जे फंडामेंटल टीचिंग ज्याला म्हणतो, मूलभूत शिक्षण, बुनियादी शिक्षा, यदि किस वचन पर है तो भजन संहिता 118:8 पर है. हम मनुष्य पे विश्वास करने वाले नहीं, मनुष्य पे भरोसा करने वाले नहीं, तो उस मनुष्य को जिसने बनाया उस खुदावन यीशु पर भरोसा रखने वाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये हे वचन तुम्ही तुमच्या अंतःकरणात कोरून ठेवा. आजारपण येऊ द्या, पारिवारिक समस्या येऊ द्या, फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ द्या, लेकरांची समस्या येऊ द्या, पतीची समस्या असू द्या, पत्नीची समस्या असू द्या, भविष्याच्या चिंता असू द्या, या सगळ्या गोष्टीला एकच वचनाने उत्तर द्या, मी मनुष्याला शरण जाणारा नाही तर मी परमेश्वराला शरण जाणार आहे. हालेलुया. जे परमेश्वराला शरण येतात त्या परमेश्वराचा वरदहस्त त्या लोकांवरती उतरून येतो. आज बऱ्याच वेळा मी अनेक लोकांना पाहतो ज्यांना वचन माहिती असतं, जे पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती असतात, ज्यांनी वचन उघडून पिढेलं असतं, पण ज्या परिस्थिती येते त्यावेळेला ते त्यांच्या अनुभवाला शरण जातात. काही लोक आपल्या ज्ञानाला शरण जातात, काही लोक आपल्या धनाला शरण जातात, काही लोक आपल्या ओळखी पाळखीला शरण जातात. पण धन्य ते लोक आपल्या जीवनामध्ये प्रथम आपल्या देवाला शरण येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी विचार करत असताना आम्ही मनुष्याला शरण का जाऊ नये, आम्ही देवाला शरण का जावावं, त्याच्यासाठी इर्मया भविष्यवक्ता एक भविष्यवाणी करतो. इर्मया 17:5. जिर्मया चैप्टर 17 एंड वर्स 5. इर्मया का 17 अध्याय और वचन 5 में बाइबल क्या कहती है, आइए हम ध्यान से सुनेंगे. काय सांगतं वचन? इर्मया 17:5. परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, भविष्यवक्ता नाही, कुठला संत नाही, कुठला स्वर्गदूत नाही, कुठला व्यक्ती नाही, तर इर्मया म्हणतो परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मनुष्यावर आशा ठेवतो, मनुष्याला शरण येतो, मानवाला आपला बाहू करीतो, मानवाला आपला बाहू करतो, मानवावरती अवलंबून राहतो, व ज्याचे अंतःकरण
परमेश्वरापासून फिरले आहे, ज्याचं अंतःकरण परिस्थितीमुळे परमेश्वराकडून फिरून मनुष्याकडे गेला आहे, तो शापित आहे. तो शापित आहे. बायबल सांगतो तो व्यक्ती शापित आहे जो मनुष्याला आपला बाहू बनवतो. बायबल सांगतो तो मनुष्य शापित आहे जो आपली भिस्त मनुष्यावर ठेवतो. परंतु मला सांगतोय काही वर्षापूर्वी मी एकाला एक स्लोगन दिलं होतं एक रिक्षावाल्याला, आणि त्यांनी त्याच्यावर ते टाकलं होतं, ज्याच्यावर आमची भिस्त तो आमचा येशू ख्रिस्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते स्लोगन त्याच्या गाडीवरती त्यांनी हुडवरती लिहिलं होतं. बरेचसे लोक विचारायचे काय आहे, त्याला तिथं सुवार्ता सांगण्याचा एक मौका मिळायचा. आणि तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये सांगा की माझी ज्याच्यावर भिस्त आहे, मी ज्याला शरण येतो तो माझा येशू ख्रिस्त आहे. आमेन, हालेलुया. आणि इर्मया सांगतो की जर तुम्ही त्याच्यावर भिस्त ठेवत नाही, मनुष्याला आपला बाहू बनवतो. कधी कधी मला सांगू द्या, आई वडील इथं असतील, लेकरांवर पण भिस्त ठेवू नका. भाऊ असतील, बहिणीवर पण भिस्त ठेवू नका. पती असेल, पत्नीवर भिस्त ठेवू नका. पत्नी असेल, पतीवर भिस्त ठेवू नका. तर तुमची भिस्त पहिले ख्रिस्तावरती असू द्या. तुम्ही प्रथम त्याला शरण येताल, तुमचे सर्व मार्ग मोकळे केले जाते. कधी कधी आम्ही खूप इमोशन मध्ये येतो, भावनिक होतो, आणि भावनात्मक दृष्टिकोनातून आम्ही कधी कधी वचन माहिती असून पण आम्ही मनुष्यावरती भिस्त ठेवतो, मनुष्यावरती अवलंबून राहतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, आम्हाला एकत्र रात्री एकटं पडून अश्रू व्हायला लागतात. आमचं रडण्याचं कारण काय असेल की आम्ही देवाची जागा मनुष्याला देतो. मला सांगू द्या, बायबलमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे दावीद. तो आपल्या जीवनाची एक साक्ष सांगतो. चला आपण त्या वचनाकडे जाऊया. स्तोत्र 16:8 काय सांगतो बघा. स्तोत्र 16:8 परमेश्वर मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. मी आपल्या पुढे परमेश्वराला फक्त रविवारच्या चर्चसाठी नाही ठेवले. मी आपल्या पुढे परमेश्वराला फक्त डोकं दुखते, अंग दुखते म्हणून आरोग्यासाठी नाही ठेवले. मी फक्त माझ्या लाभासाठी परमेश्वराला नित्य नाही ठेवले. तो म्हणतोय मी परमेश्वराला नित्य माझ्या समोर ठेवले. पुढे तो माझ्या उजवीकडे आहे. जर मी माझ्या जीवनात दुःख असो किंवा सुख असो, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, चंगाई असो किंवा आजारपण असो, कर्ज असो किंवा चांगली परिस्थिती असो, या सर्व परिस्थितीमध्ये जर मी देवाला, येशूला नित्य माझ्या समोर ठेवतो, तर बायबल सांगतं परमेश्वर माझ्या उजवीकडे आहे. असणार, होता का आहे? आहे. हालेलुया. बायबलमध्ये कुठेही देवाविषयी भूतकाळ सांगितला नाही. आहे, वर्तमान काळ, काल, आज, युगानयुग सारखा आहे. मार्ग, सत्य, जीवन आहे. मी तुमचा मेंढपाळ आहे. मी तुमचा तारणारा आहे. मी तुमची जीवनाची भाकर आहे. जर मी त्याला नित्य माझ्या समोर ठेवतो तर तो माझ्या उजवीकडे आहे. स्वतः परमेश्वर माझा राईट हँड बनतो. हालेलुया. आणखी पुढचा आशीर्वाद बघा काय त्यात. म्हणून मी ढळणार नाही. म्हणून मी ढळणार नाही. आज इथं काही लोक म्हणतात मी ढळून गेलो, मला आता नाही जमत, मला आता नाही सहन होत, माझ्याकडून आता या गोष्टी होत नाही. त्याचं कारण त्यांनी आपल्या समोर नित्य आपल्या चिंता, काळज्या ठेवल्यात. त्यांनी आपल्या समोर नित्य आपला परिवार ठेवलाय. त्यांनी आपल्या समोर नित्य आपल्या समस्या ठेवल्यात. म्हणून त्यांच्या उजवीकडे भय आला आहे आणि त्या भयामुळे ते ढळून गेलेले आहेत. पण धन्य आहे ते लोक आपल्या परिस्थितीत आपल्या देवाला, येशूला नित्य समोर ठेवतात. तो येशू त्यांच्या उजवीकडे येतो आणि जर येशू उजवीकडे आहे, कोणीच ढळू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे म्हणून माझं हृदय आनंदित झाले आहे. वाव. तुमचं हृदय आनंदित होण्यासाठी पण तुम्ही देवाला नित्य समोर ठेवणं म्हणजे परिस्थितीला नाही तर परिस्थिती बदलणाऱ्याला शरण येणं. हा. माझा आत्मा उल्हासतो. माझा आत्मा उल्हासतो. माझा देही सुरक्षित राहतो. माझं शरीरही सुरक्षित राहतं. जीव, शरीर, आत्म्याचे आशीर्वाद आहे. जीवाला आनंद, आत्म्याला उल्हास आणि शरीराला सुरक्षण. हालेलुया. तुमच्या जीव, शरीर, आत्म्याला जर प्रोटेक्शन पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, आरोग्य पाहिजे असेल तर 8 ही आहे. तुमच्या समोर नित्य तुमचा परिवारही नाही पाहिजे. इव्हन तुम्ही पण तुमच्या समोर नित्य नाही पाहिजे. आणि तुमच्या समोर तुम्ही नित्य असेल तर म्हणजे तुमचा मीपणा, इगो,
मी निरंतर एक गोष्ट शिकलो पाहिजे की जे योहान म्हणाला की मी घटलो जाऊ आणि तू वाढला जा. ज्या दिवशी तो मी 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 काम करायला लागतो ना, त्या दिवशी समजून घ्यायचं की उलटी गिनती सुरू झाली आहे. ज्या दिवशी तुम्ही सर्व गोष्टीमध्ये नित्य येशूला समोर ठेवतात, जेव्हा तुम्ही येशूला प्रथम स्थान देताल, तुम्ही कधीच शेवटल्या स्थानावर जाणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी कधी आमच्या सर्व गोष्टींना कधी कधी काही लोक देवाची स्तुती कमी करतात आणि लेकरांची स्तुती अधिक करतात. करा, पण लेकरांची जागा देवाला आम्ही दिली नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला अब्राम, जेव्हा पण देव त्याला बोलवायचा, त्यावेळेला अब्राम एका क्षणात उठून बाहेर यायचा आणि देव त्याच्याशी बोलायचा. पण कालांतरानंतर अशी परिस्थिती आली, अब्राम विश्वासाचा बाप आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये एक परिस्थिती अशी आली की त्या परिस्थितीमध्ये देवाने असं बोलायला मजबूर झाला की अब्राम बघ मी तर आहे. का बरं? कारण अब्रामाच्या जीवनामध्ये जोपर्यंत इसाहाक नव्हता तेव्हा तेव्हा देव अब्रामाला आवाज द्यायचा, तो पटकन उठून बाहेर जायचा. पण ज्या दिवशी त्याच्या जीवनात त्याचा इसाहाक आला आणि आदल्या दिवशी इसाहाकासाठी मोठी पार्टी झाली, मेजवानी झाली, मोठी दावत देण्यात आली आणि अब्राम इसाहाकाला कुरवडून झोपला होता. देव येऊन कितीतरी वेळा आवाज देऊन गेला, पण देव शेवटी म्हणतो अब्राम बघ मी इथे आहे. तेव्हा अब्राम उठला. देवाने इसाक का मागितला? कारण आमचा देव ईर्ष्यावान आहे. आम्ही देवाच्या जागेवर जर आमच्या गोष्टी मनुष्याला नातेसंबंधाला ठेवला ना, तर देव परिस्थिती अशी निर्माण करतो की त्याची कुर्बानी देण्याची वेळ येते. इसाक मागण्यामागचं कारण एकच होतं, अब्राम जो आपल्या जीवनामध्ये देवाला उच्चस्थानी ठेवणारा होता, त्यांनी इसाकला ठेवलं. इसाक म्हणजे आनंद, जॉय. आमचा आनंद आम्ही देवाच्या जागेवर ठेवतो का आमचा आनंद स्वतः देव आहे हे समजून घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज या गोष्टीमुळं कुठंतरी आमच्या जीवनात परिस्थिती वाईट येते आणि त्या परिस्थिती वाईट होण्यामागची देवाची योजना ही असती की आम्ही देवाला शरण यावं. आमेन. जाऊया आपण एक वचन मागच्या पण वाचलं होतं, नीतिसूत्र 3 अध्याय आणि वचन 5. देवाला शरण कशा पद्धतीने यावं त्याचा एक बेस आम्हाला ज्ञानाचा राजा शलोमोन शिकवतो. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 वर्स 5. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, त्याचा आदर कर, आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. नंबर 1 वर तो काय म्हणतो? मनापासून नाही, अगदी मनापासून त्याच्यावर भाव ठेव. कधी कधी काय होतं ना, तो भाव त्याच्यावर ठेवण्यापेक्षा आम्हालाच मोठा भाव येतो. आम्हीच भाव खायला लागतो. आम्हाला वाटतं की आमच्यासारखं कोणी नाहीये. त्या व्यक्तीने आपलं आत्मपरीक्षण करावं. आज प्रभू भोजनामध्ये जाण्या अगोदर माझ्यामध्ये स्वतःमधला कुठला गर्व, मीपणा, अहंकार अशा कुठल्या गोष्टी असेल त्या सर्व बाजूला ठेवून मला देवावरती भाव ठेवायचा आहे. आपल्या अगदी मनापासून देवावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर, आपल्या ज्ञानावर, आपल्या अनुभवावर अवलंबून राहू नको, तर आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. 3 गोष्टी आहेत. नंबर 1 भाव, नंबर 2 अवलंबून राहणं आणि नंबर 3 आदर. या 3 गोष्टी देवाला शरण येण्याविषयी सांगतात. कारण या 3 गोष्टीमध्ये मनुष्य आपल्या हट्टीपणाने, घमंडी स्वभावाने देवाला शरण यायला तयार होत नाही. तो आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. म्हणून ज्ञानाचा राजा शलोमोन म्हणतो की तू आपल्या अगदी मनापासून देवावर भाव ठेव. तू स्वतःच्या बुद्धीवर नाही तर देवावर अवलंबून राहा. आणि 3री गोष्ट म्हणतो, आपल्या सर्व मार्गात, तू शाळा कॉलेजला जातोय त्या मार्गात, तू बिझनेस करतोय त्या मार्गात, तू नोकरी करतोय त्या मार्गात, तू कुटुंब चालवतोय त्या मार्गात, तू सेवा करतोय त्या सर्व मार्गात तू त्याचा आदर कर. तुझ्यातून तू नव्हे तर तुझ्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. या 3 गोष्टी जो व्यक्ती करतो तोच आपल्या जीवनामध्ये देवाला शरण येतो. आणि त्या व्यक्तीविषयी बायबल सांगतं की अशा व्यक्तीचा कोणी व्यक्ती नाही, भविष्यवक्ता नाही, स्वर्गदूत नाही, तर स्वतः देव मार्गदर्शक बनतो. आणि ज्याचा देव मार्गदर्शक आहे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एक जयवंत ख्रिस्ती जीवन प्राप्त होतं. हालेलुया. आज कुठंतरी आम्ही गटांगड्या खातोय
आम्हाला अपयश मिळते, आम्हाला अपमान मिळतोय, आमच्या मनाच्या विरुद्ध घडते, त्या व्यक्तीने तपासावं का मी अगदी देवावर भाव ठेवतोय का मी माझ्या बुद्धीवरती अवलंबून राहतोय का मी माझ्या सर्व मार्गात त्याचा आदर करतोय का. काही लोकांना लाज वाटते चर्चला जाते म्हणून सांगायला. अभिमानाने सांगा, मी जिवंत देवाच्या भवनात उपासनेला जातो, मला इज्जत मिळू अगर नाही मिळू, पण मी त्याचा आदर करत राहील. हालेलुया. बऱ्याच लोकांना लाज वाटते सांगायला, काही गुप्त शिष्य म्हणून आयुष्यभर जगतात. पण मला सांगू द्या, ज्या तुम्ही तुमच्या सर्व मार्गामध्ये अभिमानाने सांगताल की मी येशूचा भक्त आहे, मी येशूचा शिष्य आहे, लोक तुमचा मस्करी करतील, तुमचा मजाक उडवतील, पण एक वेळ येतील की तेच लोक म्हणतील आमच्यासाठी प्रार्थना करशील का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या गोष्टीतून आम्हाला इथून शिकायला मिळतं की परमेश्वर आमचा मार्गदर्शक होतो. आणि आज आपण एका व्यक्तीच्या जीवनातून पाहणार आहोत जो आपल्या जीवनातून एक साक्ष देतो, ज्याचं नाव आहे एजरा. तर एजराच्या जीवनामध्ये त्यांनी एक साक्ष दिलेली आहे आणि ती साक्ष आपल्या विषयावरती धरून आहे. तर जाऊया एजराचं पुस्तक, याचा 8वा अध्याय आणि वचन 21 पासून पुढं. मग मी अहवा नदी तीरी उपास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हाव्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरद हस्त असतो, पण जे त्याचा त्याग करिता त्याचवर त्याचे बल व क्रोध ही प्रगट होतात. थांबूया. या ठिकाणामध्ये एजरा देवाच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार करण्यासाठी देवाच्या योजनेनुसार जी भविष्यवाणी इर्मयाच्या मुखातून निघाली होती, ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी पारसाच्या राजाच्या काळामध्ये तो निघाला. आणि त्या पारसाच्या राजाच्या मनामध्ये देवाने कार्य केलं आणि त्याला जी काही पात्र होती, सोन्याची चांदीची, सर्व नाणी, सोनं चांदी जे नबुकदनेस्सरने लुटून आणलं होतं, ते सर्व एजराच्या हवाली करण्यात आलं. त्याचबरोबर त्याला सांगितले, राज्यातून तुला जेवढं जमा करता येईल तेवढं जमा कर. आणि एक विशेष लोक त्याला देऊन एजरा जवळजवळ 5 दिवसाच्या प्रवासाला निघाला. किती दिवसाचा प्रवास आहे? या 5 दिवसाच्या प्रवासामध्ये एजराला माहित होतं की रस्त्यामध्ये डाकू आहेत, रस्त्यामध्ये लुटणारे आहेत, रस्त्यामध्ये आमच्या देवाची सोन्याची चांदीची पात्र लुटून नेणारे लोक आहेत. परंतु एजरा तो व्यक्ती आहे जो देवाला शरण आल्यानंतर तो म्हणतो की देवाचा वरदहस्त त्यांच्यावर असतो. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये तो म्हणतो की आमच्यासाठी, आमच्या लेकराबाळांसाठी आणि आमच्याकडे असणाऱ्या धनासाठी बिना धोक्याचा मार्ग मिळावा म्हणून आम्ही उपवास केली. आणि राजा ऍक्च्युली त्याला म्हणाला होता की मी तुला सैन्य देऊ का, सेनापतीला सोबत पाठवू का, पण एजरा म्हणतो मला लाज वाटली तुझं सैन्य घ्यायला. कारण एजरा त्या देवाला ओळखतो जो सैन्याचा देव आहे, जो आपल्या लोकांचं संरक्षण करण्यास समर्थ आहे. हालेलुया. कधी कधी आम्ही लोकांकडून प्रोटेक्शनची अपेक्षा करतो, लोकांकडून संरक्षणाची अपेक्षा करतो. हा विश्वास चुकीचा आहे. या लोकांना जन्मास आणणारा सैन्यांचा देव आमच्या सोबत सदैव उपस्थित आहे. हालेलुया. तो एक सुंदर साक्ष देतो आणि ती साक्ष ही आहे, तो म्हणतो मी राजाला बोलून चुकलो होतो की आमच्या देवाला शरण येणाऱ्यास त्याचा देव आपला वरदहस्त ठेवतो. आज लोकांकडं अनॉइंटिंग आहे, लोकांकडे गिफ्ट आहे, परंतु वरदहस्त नाहीये. आज तो वरदहस्त ज्याच्यावरती असतो, मला सांगू द्या, तुम्हाला जर त्याचा पुरावा पाहिजे असेल तर थोडंसं मागं जाऊया की किती दिवसाचा प्रवास होता आणि किती मोठं घबाड तो घेऊन चालला होता. एजराचा 7वा अध्याय आणि वचन 9 पासून पुढे वाचा. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला. बाबेलाहून निघाला.
देवाचा वरद हस्त त्याचवर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोहोचला. 5व्या महिन्याच्या म्हणजे सुरुवात केली पहिल्या महिन्याला. 5 महिने फक्त प्रवास होता. या 5 महिन्यामध्ये त्यांचं 1 ग्रॅम सोनं पण कुणी लुटलं नाही. या 5 महिन्याच्या प्रवासामध्ये एजराकडे तलवार नव्हती, एजराकडे सैनिक नव्हतं, एजराकडे कुठला बॉडीगार्ड नव्हता. आम्ही ज्या युगामध्ये जगतोय, ज्या सेवकाकडे बॉडीगार्ड त्याला लय पॉवरफुल समजण्यात येतं. एजरा वेडा होता का मग? एजराकडे एवढं सगळं होतं, पण त्यांनी कुठलाही बॉडीगार्ड घेतला नाही. तो देवाच्या कृपेवरती, देवावरती अवलंबून होता. 5 महिन्याचा प्रवास तो सगळ्या लोकांना घेऊन, कुटुंबाला घेऊन, स्त्रियांना घेऊन, जे काय त्याच्याबरोबर होतं या सगळ्यांना घेऊन 5 महिने तो प्रवास करत होता. पुढे परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातील नियम व निर्णय शिकवण्याचा एजराने निश्चयच केला होता. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता प्रॉपर्टी त्याच्याकडे काय काय होती ना. 8वा अध्याय याचा 25 पासून वचन वाचा. 25. जे सोने रुपे व जी पात्रे राजा व त्याची मंत्री, ज्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्रायल यांनी आमच्या देवाच्या मंदिरा प्रत्यर्थ अर्पिली होती, ती तोलून मी त्याच्या स्वाधीन केली. तोलून दिली. तोलून. मी त्यांच्या हाती 650 किक्कार चांदी. 650 किक्कार. 1 किक्कार म्हणजे पावशेर. आता तुम्ही हिशोब करत बसा. 1 किक्कार म्हणजे 250 ग्राम. 250 ग्राम्स म्हणजे 1 किक्कार. 650 किक्कारचं कॅल्क्युलेशन घरी जाऊन करा. 100 किक्कार चांदीचे पात्र. 100 किक्कार चांदीचे पात्र. 100 किक्कार सोने. 100 किक्कार सोने. 1000 दारिक. 1000 दारिक म्हणजे ते नाणे, जे काही तिथं त्या काळामध्ये उपयोगात यायची ते नाणे. सोन्याचे 20 कटोरे. सोन्याचे 20 कटोरे. ते कटोरे म्हणजे आपले असे नाही. 1 कटोरा कमीत कमी पावशेरचा आहे. आणि सुवर्ण तुल्य उजळ पितळेचे 2 पात्र असे मी त्यास तोलून दिले. वजन करून दिले. वजन काट्यात. एवढा सगळा माल घेऊन एजरा बाबेलहून यरुशलेमला आला 5 महिन्याचा प्रवास करून. या 5 महिन्याच्या प्रवासामध्ये एजराच्या लोकांना, एजराच्या बरोबर असणाऱ्या त्या धनसंपत्तीला संरक्षण का मिळालं याचं एकमेव कारण आहे. जसं दावीद म्हणतो, मी माझ्या समोर नित्य माझ्या परमेश्वराला ठेवतो, म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, मी कधीही ढळणार नाही. आज जो देवाला शरण येतो त्याने आपलं ज्ञान, आपली बुद्धी, आपला अनुभव, आपली ताकद, आपलं शिक्षण, आपली ओळख या सगळ्या गोष्टी एका बाजूला करायच्या आणि पूर्ण रिक्त होऊन तुम्ही ज्यावेळेस त्याला शरण येताना, ज्यावेळेस तुम्ही रिक्त होता तेव्हाच तुम्ही भरले जाता. आम्हीच आमच्या गोष्टीने जर पूर्णपणे भरलेला असेल तर देव आम्हाला भरणार कुठून? दावीद म्हणतो की माझं पात्र ओसंडून वाहत आहे. का ओसंडून वाहत आहे? कारण दावीद देवासमोर जेव्हा जायचा तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा जायचा. दावीद जेव्हा देवासमोर जायचा त्यावेळेस तो समजायचा मी काहीच नाहीये. पण काही लोकांच्या जीवनामध्ये थोडंफार काही झालं तर ते समजतात हामी हम आहे, बाकी सब पाणी कम आहे. पण देवासमोर जाताना तुम्ही हेच विसरून गेलं पाहिजे की मी काहीतरी आहे, हे डोक्यातून काढलं पाहिजे. मी काही नाही, आय एम नथिंग. एक वर्शिप मध्ये गीत आम्ही गायचो, कुछ भी नाही, कुछ भी नाही, येशू बिनामय कुछ भी नाही. हे तुमच्या आणि माझ्या जीवनाची रोजची टेस्टमनी आणि रोजची साक्ष असली पाहिजे. बायबल सांगतं एजरा एक साक्ष देतो आणि त्या साक्षीमध्ये तो काय म्हणतो, पुन्हा एकदा ते वचन आपण वाचूया. 22 वचन, 8:22. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हाव्यासाठी राजापाशी शिपाई व घोडे यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरद हस्त असतो, पण जे त्याचा त्याग करीतात त्याचवर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रगट होतात. पुढे यास्तव आम्ही उपास करून आपला देव परमेश्वर देवाची प्रार्थना केली
ती त्याने ऐकली. आमेन. आमेन. हालेलुया. त्यांनी उपवास प्रार्थना केली. देवाला शरण येणं म्हणजे फक्त याच गोष्टी नाही. ज्यांना वाटतं की एजरा जसं देवाला शरण आला, जसं देवाचा वरदहस्त त्याच्यावर आणि त्याच्या लोकांवर आला, तो वरदहस्त तुमच्यावर असावा, तर नुसतंच या गोष्टीत नाही, तर तुम्ही देवासाठी किंमत मोजली पाहिजे, त्याग केला पाहिजे. येशू ख्रिस्त आज मला सांगू द्या, तुम्हाला या प्रार्थनेच्या वेदीवरती जसं एजरा शरण आला होता आणि त्याला जसं 5 महिने प्रोटेक्शन मिळालं, बिना धोक्याचा मार्ग मिळाला, त्याला आणि त्याच्या परिवाराला आणि लोकांना संरक्षण मिळालं, त्याच्यासाठी तुम्हालाही एजराप्रमाणे उपवास आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. जो उपवास प्रार्थनेमध्ये येतो, देवाचा वरदहस्त त्याच्यावरती राहतो, त्याची कुठलीही गोष्ट दुष्ट हिसकून घेऊ शकत नाही. अनेक लोकांच्या जीवनात मी पाहतो, अनेक वर्षापासून पाहतो, सगळं वाईट चालू असताना त्यावेळेला ते लोक देवाला खूप शरण येतात, पण परिस्थिती जेव्हा चांगली होती ना, त्यावेळेला ते कारण द्यायला लागतात. आणि जी परिस्थिती बिघडलेली चांगली असती, ती जेव्हा आणखी वाईट बिघडते, तेव्हा त्यांना देव आठवतो. पण मला सांगू द्या, ती वेळ येऊच का? त्याच्यापूर्वीच तुम्ही देवाबरोबर शिस्तीत असले पाहिजे, देवाबरोबर तुमचं एक कमिटमेंट असलं पाहिजे. एका ख्रिस्ती व्यक्तीची ओळख ही आहे, त्याची परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, तो देवाबरोबर कमिटेड असतो, तो देवाच्या नियमांशी, देवाबरोबर केलेल्या कराराशी प्रामाणिक असतो. आज तो करार तुम्हाला आठवायचा आहे आणि त्याच्याबरोबर राहायचंय. बिझनेस करणं, नोकरी करणं आयुष्यभर आहे, पण तो उपवास प्रार्थनेचा जो वेळ आहे, त्याच्यामध्ये देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो आणि तुमच्यावरती एक अनॉइंटिंग देतो आणि स्वर्गात तुमची ओळख होती. आणि ती ओळख ही आहे की तुम्ही प्रार्थना योद्धे आहात, प्रेयर वॉरियर्स म्हणून तुमची ओळख होते. मी केवळ शिष्य नाही, तर तुम्ही ख्रिस्ताचे प्रार्थना योद्धे आहात. आमेन. हालेलुया. मला असे लोक पाहिजे जे देवाला समर्पित आहेत, जे शिष्य म्हणून जीवन जगतील. विश्वासणाऱ्यांची मंडळीत इंटरेस्ट नाहीच आहे मला डिसायपलच्या मंडळीत इंटरेस्ट आहे. कारण विश्वासणारा घेतो आणि जातो, पण डिसायपल मिळू अगर नाही मिळू, तो देवाशी प्रामाणिक राहतो. असे डिसायपल या मंडळीतून देवाला हवेत, जे देवाला समर्पित असतील. आणि त्या डिसायपल लोकांचं जीवन हेच असेल की ते परिस्थितीला नाही, तर परिस्थिती बदलणाऱ्या देवाला शरण जातात. आमेन. एजरा आपल्या जीवनाची साक्ष देऊन आम्हाला शिकवतोय की तो आपल्या देवाला शरण गेल्याने त्यांनी एक भविष्यवाणी त्या राजासमोर केली की जो आमच्या देवाला शरण जातो, कोणी असो, कुठल्याही जाती जमातीतून आणला असो, जो येशूला शरण येतो, येशूचा वरदहस्त त्याच्यावर राहतो. आणि त्याचंच रेव्हलेशन आम्हाला 1 पेत्र 5:2 मध्ये पाहायला मिळतं की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल. आमेन. आम्हाला तो पराक्रमी हात पाहिजे असेल तर आज एक निर्णय घेऊया की प्रभू, आम्ही परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, आम्ही तुला शरण येऊ. कधी कधी आम्ही परिस्थितीवर खूप विचार करतो, पण जो हात आम्हाला सोडवतो त्याचा विचार करत नाही. कधी कधी आम्ही समस्यांचा खूप विचार करतो, पण ज्याला शरण येणारे परिस्थिती बदलती त्याचा विचार करत नाही. दाविदाच्या जीवनातली ही खूप मोठी साक्ष आहे आणि ती त्याने आम्हाला प्रगट केलेली आहे.